हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण. तर मी आज भगवद्गीता सत्र 2 त्यामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आल्याबद्दल. आणि आजचा आपला विषय आहे की भगवंत अस्तित्वात आहेत का आणि आपली खरी ओळख काय आहे याबद्दल प्रभूजी आज आपल्याला गीता कोर्सचा सत्र 2 याबद्दल चर्चा करणार आहेत. तर मी प्रभूजींना विनंती करतो की प्रभूजींनी सत्रास सुरुवात करा. हरे कृष्णा. तर आपण 2 मिनिट जे आहे प्रार्थना करणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. पुन्हा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या द्वितीय दिवसाच्या क्लासमध्ये. हा जो कोर्स आहे भगवद्गीता अभ्यासक्रम याचं दुसरं नाव आहे आत्मशोधाची यात्रा. इंग्लिशमध्ये म्हणतात द जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरी. जर्नी ऑफ सेल्फ डिस्कवरी. आत्मशोधाची यात्रा किंवा प्रवास. की आपण जसं जन्म घेतल्यानंतर जन्मापासूनच लहानपणापासून जिज्ञासा करतो, प्रश्न विचारतो. हे काय आहे, हे काय आहे, हे काय, हे कोण आहे, हे कसं बनलं आहे. आपण आपल्याला आठवेल की लहानपणी आपण कधी अंगणामध्ये झोपतो कधी किंवा झोपायचो किंवा शेतावर ढाब्यावर झोपायचो. तर आकाशामध्ये तारे, चांदण्या आणि चंद्र बघून प्रश्न पडायचे. हे काय आकाशामध्ये इतके तारे चमचम चमचम चमकत आहेत. हे कुणी बनवलं आहे किंवा हे इथं कोण असतं का तिथे, असे प्रश्न पडायचे. किंवा कधी आपण पहिल्यांदा मृत्यू बघितला कोणाचा, मृत्यू काय आहे किंवा मृत्यू का येतो. आजार बघितला कधी कोणाचा, आजार का होतात. असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तर अरे बोल इको बंद कर.
आणि शेवटी जेव्हा आपल्याला हा प्रश्न पडणार की ह्या जगात मी आलो कुठून, आपण जन्म घेऊन आलो तो आहे जगामध्ये, जेव्हा प्रश्न पडणार की मी ह्या जगात आलो कुठून, माझी ओळख काय आहे जी कधी बदलत नाही, मी ह्या जगात का आलो, मी कुणाचा आहे कायमसाठी, आणि या जगातून एक दिवस जायचं पण असेल तर मी कुठे गेला पाहिजे. त्याच्यामुळे त्याला म्हणतात आत्मजिज्ञासा किंवा ब्रह्मजिज्ञासा. आपण कालच्या विषयात बघितलं की सर्वात मोठी जिज्ञासा जी आहे, जी वेदांमध्ये सांगितलेली आहे, ती आहे ब्रह्मजिज्ञासा. लहान मुलांना जिज्ञासा असते. मी जे म्हटलं आहे की हे काय आहे ते काय आहे. मी एकदा लहानपणी जेव्हा शेतात गेलो होतो तर आमच्या वडिलांनी सांगितलं होतं की आपल्या शेतामध्ये शेंगा लागलेल्या आहे, शेंगा, भुईमुगाच्या शेंगा लागलेल्या आहे म्हणे. त्यांनी आणलं होतं आपल्या घरी शेतातून आदल्या दिवशी. तर मला खूप जिज्ञासा होती, इच्छा होती की शेंगा कशा लागतात बघायच्या होत्या. शेंगा आपण खाऊ शेतात जाऊन, असं इच्छा होती. गेलो मी शेतामध्ये आणि बघतोय झाडांना शेतामध्ये की शेंगाच नाही. आमच्या वडिलांनी शेंगा आणल्या, त्या आणल्या कुठून, कोणत्या झाडाला शेंगा लागल्या होत्या. तर मला ते लहानपणी ज्ञान नव्हतं त्यावेळेस की शेंगा ह्या भुईमध्ये असतात, जमिनीमध्ये असतात शेंगा भुईमुगाच्या. तर आपल्याला अशा अनेक गोष्टी माहीत नसतात, अज्ञान आहे. तसं आई लहानपणीच मुलाला शिकवते की मुन्ना हे तुझे पप्पा, मन पप्पा पप्पा पप्पा, असं शिकवते आई. हा तुझा भाऊ, हा तुझा दादा, ही तुझी दीदी, बोल दीदी, ही तुझी आजी, तुझे आजोबा, असं शिकवून शिकवून बाळाला ज्ञान होतं. आपल्या स्वतःच्या बुद्धीने आपल्याला इतकं ज्ञान होत नाही. ज्यांना ज्ञान आहे त्यांच्याकडून ऐकून ज्ञान होतं. ही अशी साधारण सामान्य पद्धत आहे. आजचा जो विषय आहे, भगवंत अस्तित्वात आहेत काय, हा प्रश्न असा आहे जसं की माझं अस्तित्व आहे का, असं आहे. कारण की जसं आपलं अस्तित्व आहे, आपण ते समजतो, हां मी आहे, तसंच भगवंतही आहे. आपण जर हे म्हटलं भगवंत नाही, तर मग आपण पण नाही, संबंध आहे. जसं आपण इथं आल्यानंतर इतकं सुंदर दर्शन घेतो, इथे भक्त इतके सुंदर त्याचं सेवा करतायत, मेहनत घेतात सेवेसाठी, आनंद घेतात सेवेमध्ये. आपण असं म्हणायचं, आपण समोर बघतोय सुंदर राधा कृष्ण आहे, त्यांना बघून आनंद वाटतोय, बघ सेवेचा भाव येतोय, आणि म्हणायचं राधा कृष्णांचं अस्तित्व आहे काय. हा चुकीचा प्रश्न होईल. का आपला जो इतिहास आहे जगाचा, महाभारत, रामायण, भागवत पुराण, अशा 18 पुराण, विष्णू पुराण, या इतिहासामध्ये उल्लेख आहे की भगवंतांनी अनेक अनेक अवतार घेतलेले आहेत आणि त्यांची कथा पण आहे, त्यांच्या संपूर्ण लीला पण आहेत. जसं 100 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी जे कोणी जन्म घेऊन इथं आले होते, ज्यांनी जन्म घेतले होते, राजा महाराजा, संत महात्मा किंवा महापुरुष, त्यांचा आपल्याला इतिहासामध्ये उल्लेख आढळतो. तसंच रामायण, महाभारत, विष्णुपुराण, भागवत महापुराण याच्यामधून इतिहास समजतो की 5000 वर्षापूर्वी जे युग होतं, द्वापार युग, द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला होता आणि त्यांनी अतिशय अद्भुत लीला केल्या होत्या. अद्भुत, अतिशय आश्चर्यकारक, अविश्वसनीय लीला केल्या होत्या. जसं जेव्हा बालकृष्ण जे आहेत, गोपालकृष्ण 7 वर्षाचे होते, त्यांनी आपल्या ह्या डाव्या हाताच्या करंगळीवर भला मोठा गोवर्धन पर्वत उचलला होता. 7 दिवस 7 रात्र, न थकता, न काही कंटाळा करता
सहज उचलला होता. जसं लहान मुलं जे आहेत कधी ते कावळ्याची छत्री उचलतात ना, कावळ्याची छत्री असते मशरूम, ते उचलतात. तसं भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला होता. कंस, त्यांचा जो मामा होता कंस, ज्याला देवतासुद्धा काही करू शकत नव्हते, त्या कंसाचा वध भगवंताने आपल्या एका बस मुठ्ठीच्या प्रहाराने केला, त्याचा वध केला कंसाचा. किंवा अनेक राक्षस, बकासूर, पुतना, शक्तासूर, अगासूर यांचा वध केला सहज आपल्या खेळण्यामध्ये. भगवान रावण जो होता त्याला वरदान होतं की त्याला देवतासुद्धा कोणी मारू शकत नव्हते. पण भगवंतांनी मनुष्य अवतार, मनुष्य रूप घेऊन रावणाचा वध केला. किंवा भगवान रामांनी जी अहल्या होती, तिला गौतम ऋषींचा शाप मिळाला होता आणि दगड झाली, पाषाण झाली होती आश्रमच्या समोर. भगवान रामांनी आपल्या पदस्पर्शाने तिला जीवनदान दिलं. अशा असंख्य गोष्टी आहेत की जिथं आपण बघतो की हा इतिहास आहे. आणि आपल्या ज्या समाजामध्ये ज्या काही परंपरा आहेत, ज्या काही चालीरीती आहेत, त्यांना याचा आधार आहे. कशाचा? त्या इतिहासाचा आधार आहे, जे रामायण महाभारतामध्ये, भागवत महापुराणामध्ये आपल्याला बघायला मिळतं, ऐकायला मिळतं. आज बघा, गावोगावी संपूर्ण देशभर लाखोच्या संख्येने मंदिर आहेत. तसं नेतेमंडळी जी असते किंवा जे देशभक्त होते, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, यांच्या आपण पुतळे बघतो, गावोगावी पुतळे बघतो गल्लोगल्ली. का ते होते, त्यांचे फोटो बघतो आपण अनेक ठिकाणी ऑफिसमध्ये. तसंच आपण भगवंतांचे, देवी देवतांचे मंदिर आणि फोटो बघतो, त्यांची मूर्ती बघतो. का ते कुठे ना कुठे आहेत. आणि जसं आपण फोटोचा सन्मान करतो, कोणत्याही मूर्तीचा, पुतळ्याचा सन्मान करतो, तसंच मंदिरामध्ये जे भगवंताचं रूप आहे, ज्याची स्थापना केली गेली, प्राणप्रतिष्ठा केली गेली आहे, त्याचा आपण सन्मान ठेवतो. किंवा कोणत्याही फोटोचा आपण सन्मान करतो की हां, भगवंतांचे फोटो आहेत. कोणी प्रश्न करतो की यांना कोणी बघितलं, हे आपण नाही बघितलं असेल म्हणजे कुणी बघितलं नाही असं होत नाही. ज्या भगवंताने अवतार घेतले होते तेव्हा लाखो लोकांनी त्यांना बघितलं आहे. त्यांच्या लीला तिथं झालेलं आहे, म्हणून इतिहासामध्ये त्या आहेत. तर आपल्याला समजलं पाहिजे की आज लोक जे शंका घेतात, संशय करतात की भगवंत कोणी बघितला आहे, याला काही आधार नाही आहे, याच्यात काही तथ्य नाही आहे. का भगवंताला लाखो लोकांनी बघितलेलं आहे. आजसुद्धा लाखो संत महात्मा भक्त मंडळी भगवंतांना बघतात, त्यांचा अनुभव घेतात. त्याशिवाय ते आपलं जीवन भगवंताच्या सेवेत लावत नाही. तसं पंढरपूरला विठोबा आहे. लाखो लोक हजारो वर्षापासून पंढरपूर जातात, पायी कष्ट घेतात आणि काही क्षणाच्या दर्शनाने, विठ्ठलाच्या भेटीने आनंद पावतात किंवा जीवन सफल मानतात, धन्य मानतात. तिरुपती बालाजी लोक तिथे 20-20 तास, 24 तास, 2 दिवस काही वेळेस प्रतीक्षा करतात दर्शनासाठी, रांगेमध्ये उभे राहतात. कशासाठी? की आम्हाला दर्शन होईल व्यंकटेश स्वामींचं, बालाजींचं. आणि काही सेकंदाचं दर्शन होऊन जीवन धन्य मानतात. हां, मला दर्शन झालं, जीवन सफल झालं. जर भगवंत नसते तर जीवाला, ह्या लोकांना असा आनंदाचा, धन्यतेचा अनुभव आला नसता. हा जो प्रश्न आहे, भगवंत अस्तित्व आहे का, याचं उत्तर हे की आपण अनुभव घेऊ शकतो.
आणि लोक अनुभव घेतात. आजच नाही, अनादी काळापासून लोकांनी अनुभव घेतलेला आहे की आपला कोणीतरी माता पिता आहे कायमसाठी, आपला कोणीतरी आहे नित्य साथी, की ह्या जगामध्ये आपला देह, आपलं घर, आपले कुटुंब, आपलं समाज, आपलं जमीन, प्रॉपर्टी, संपत्ती जे काही आहे, धन, हे सगळं थोड्या काळाचं असतं. पण कायमसाठी आपलं काय आहे, तर तो एकच आहे, तो भगवंत आहे. हां, आपण बघूया की भगवंताचं अस्तित्व जे आहे ते आपण कसं समजू शकतो आणि आपली जी ओळख आहे की ती वास्तविक काय आहे. इथं प्रश्न केला आहे की लोकांचा भगवंतावर विश्वास का नाही आहे. कारण त्यांना इच्छा नाही आहे, विश्वास ठेवण्याची इच्छा नाही त्यांना. इथं म्हटलं की भगवंतांच्या अस्तित्वाचे प्रमाण नाही, असं नाही आहे. ते असं म्हणतात, ते लोक म्हणतात की भगवंताचं अस्तित्वाचं प्रमाण काय, काय पुरावा आहे भगवंत आहे म्हणून. असंख्य पुरावे आहेत भगवंताच्या अस्तित्वाचे, परंतु त्यांना इच्छा नाही आहे कोणी माझा मालक आहे, कोणी माझा स्वामी आहे, हे स्वीकार करण्याची इच्छा नाही आहे. कारण त्यांना स्वतःला मालक होण्याची इच्छा आहे. हे मूलभूत कारण आहे की लोकांना भगवंतावर विश्वास का नाही. त्यांना स्वतः मालक होण्याची इच्छा आहे. का, जर असं त्यांनी म्हटलं की भगवंत आहे जो सर्वांचा स्वामी आहे, सबका मालिक तो एक परमेश्वर जो आहे, भगवंत जो आहे, तर मग मला सेवा करावी लागेल. मला सेवा करण्याची इच्छा नाही आहे, मला मालक होण्याची इच्छा आहे. म्हणून ते लोक भगवंताचं अस्तित्व मानत नाही. दुसरं कारण, ते म्हणतात की आम्ही भगवंताला बघू शकत नाही, कुणी बघू शकत नाही, कुणी बघितलं देवाला, असं ते म्हणतात. मी सांगितलं आधीच की असंख्य लोकांनी भगवंताला बघितलं आहे आणि आजही बघत आहेत, आजही बघत आहेत. जसं पंढरपूर जाऊन लोकांना भगवंताचं दर्शन होतं. धाम जे आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत आपल्या देशामध्ये. ज्योतिर्लिंग महाकालेश्वर, त्र्यंबकेश्वर इथं जवळ आपल्याला, तिथे लोक जाऊन दर्शन घेतात आणि आनंद पावतात की हां, मला दर्शन झालं भगवंताचं. जर भगवंताला पाहू शकत नसलो आपण, तर कसं काय लोक म्हणतील की मला दर्शन झालं. भगवंताचं दर्शन घेणं म्हणजे काय, ते आहेत, आपण पाहू शकतो. आणि काही लोक म्हणतात, जे मानत नाही भगवंताला, नास्तिक लोक काय म्हणतात, जर भगवंताचं अस्तित्व आहे मग जगात एवढं पाप कशाला आहे, एवढं दुःख कशाला आहे. पहिली गोष्ट, ते भगवंत मानत नाही. का मानत नाही, त्यांना स्वतः मालक व्हायचं आहे. आणि म्हणून ते असं कारण दाखवतात की जर जगात दुःख आहे, जगात पाप आहे, जगात वाईट गोष्टी घडतात, मग देव कुठं आहे. याचं आपण उत्तर पुढे बघूया की भगवंताच्या अस्तित्वाचे प्रमाण आहेत. जसं उदाहरण देतात की टेलिफोन, आता हे बंद झाले जवळपास. आता हे फक्त फोटोमध्ये दिसेल तुम्हाला. आजकाल कुठं घरोघरी हे फोन नाही आहे. आता या टेलिफोनचा शोध लावला कुणी, असा प्रश्न पडतो. आणि त्याचं नाव आहे ग्रॅहम बेल. हे जे इंजिन आहे, रेल्वे इंजिन, रेल्वेचा शोध, इंजिनचा शोध लावला कोणी, तर मग जेम्स वाईट त्याचं नाव आहे. बल्बचा शोध लावला कोणी, त्याचं नाव आहे थॉमस एडिसन. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपोआप येऊ शकता का, नाही. लोक म्हणतात हां, नाही, याला कोणीतरी खूप बुद्धी लावून शोध लावला आहे, बनवलं असं म्हणतात. मग ही सृष्टी आहे, अनंत सृष्टी, अनंत विश्व आहे, अनंत कोटी ब्रह्मांड आहे. एका ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी तारे आणि ग्रह लोक आहेत. जे दाखवले थोडंसं इथं, सूर्यमाला, ही पृथ्वी दाखवली आहे आणि बाकीचे ग्रह पण दाखवले आहे. असे अनंत कोटी आहे एका ब्रह्मांडामध्ये, असे अनंत कोटी ब्रह्मांड आहे. तर हे जे ग्रह लोक आहे, हे आपापल्या कक्षेमध्ये नियमाने फिरतात. आपल्या कक्षेमध्ये फिरतात ते नियमाने, एका विशिष्ट गतीने. तर ही सुद्धा प्रश्न पडला पाहिजे, कुणी निर्माण केलं आहे.
तर त्याचं नाव काय आहे? परमेश्वर. इथं म्हटलं की सृष्टी जे काही आहे जगामध्ये काही जे बनलेलं आहे ते ज्याने बनवलं आहे त्याला आपण काय म्हणतो? भगवंत म्हणतो, परमेश्वर. जसं इथं दाखवलं आहे उपग्रह, सॅटेलाईट उपग्रह. तर हे आपोआप चालत नाही, याच्यामध्ये काय असतं? कंट्रोल रूम असते, नियंत्रण ग्रह. तिथे हजारो लोक काम करतात 24 तास, त्यांच्या शिफ्टमध्ये काम चालतं त्या एका सॅटेलाईटच्या कंट्रोल करण्यासाठी, सगळं मॅनेजमेंटसाठी. ते अनंत विश्व चालवायला सुद्धा निश्चितपणे कुठेतरी कंट्रोल ताबा कोणाचा असला पाहिजे. दाखवलं की संचालन कसं होतं पृथ्वीवर आणि या उपग्रहामध्ये, कसं मॅनेजमेंट होतं, संचालन. पृथ्वी जी आहे त्याचं वजन सांगितलं आहे 6 × 10⁻21 मेट्रिक टन इतकं वजन आहे त्या पृथ्वीचं. आणि त्याचा जो ही गती आहे, वेग जो आहे फिरण्याचा, सूर्याभोवती फिरण्याचा जो वेग आहे, गती किती आहे? 1,06,000 किलोमीटर एका तासाला, किलोमीटर पर आवर एका तासाला. ताशी किती? 1,06,000 किलोमीटर इतक्या ती वेगाने फिरते सूर्याभोवती. आपलं जाणंसुद्धा नाही 1,00,000च्या जवळपास किलोमीटरच्या गतीने ती ताशी किलोमीटर ती पृथ्वी फिरते सूर्याभोवती, आपल्याला जाणंसुद्धा नाही. इतकी भगवंताची विशेष शक्ती आहे, इतकी अद्भुत किमया आहे, जादू आहे की आपल्याला जाणंसुद्धा नाही की पृथ्वी इतक्या वेगाने फिरते आकाशामध्ये. तर हे समजलं पाहिजे की ह्या जगात जर आपण प्रत्येक वस्तूच्या मागे, जसं गाडी, कार, मोबाईल, टी व्ही, जे काही मशीन बनलेलं आहे, आपण समजतो कुणीतरी त्याला बनवलं आहे. तसंच या सृष्टीतसुद्धा जे कोणी आहे, जे काही आहे त्याचंसुद्धा कोणी ना कोणी निर्माता आहे, त्याला आपण काय म्हणतो? परमेश्वर. तसंच या जगातला प्रत्येक जीव आपण जो बघतो, आपण समजतो, याचा कोणी ना कोणी माता पिता आहे, समजतो आपण. असं होणार नाही हवेतून पडला कोणी असंच, असं होत नाही की कोणी ना कोणी याचा माता पिता असेल. मग त्याचा माता पिता कोण, त्याचा माता पिता कोण, त्याचा माता पिता कोण. आणि जसं आपण शेवटी गेलो मग कळतं कशामधून? इतिहासामधून, वंशावळी, इतिहास, वंशावळी, की हां प्रजापती आहे, दक्ष प्रजापती, अशा अनेक प्रजापती आहेत. कर्दम मुनी प्रजापती आहे, कश्यप मुनी प्रजापती आहे. या प्रजापतींचा कोणी पिता आहे? ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाचा पिता कोण आहे? ते पण आहे इतिहासामध्ये की त्यांचे पिता भगवान विष्णू आहेत, नारायण, जे ब्रह्मांडाच्या पाण्यामध्ये अनंत शेष नागाच्या बिछाण्यावर पहुडतात, झोपतात, आणि त्यांच्या नाभीतून एक कमळ जन्माला येतं, आणि त्या कमळाच्या फुलावर ब्रह्मदेवाचा जन्म होतो, असा इतिहास आहे, अशी माहिती आहे. कोणी म्हणेल, कोणी बघितलं? आता आपण बघू शकतो का? जे कोटी कोटी वर्षापूर्वी घडलेला गोष्ट आहे, आणि ब्रह्मलोकात आहे ते कमळ, ते तुम्ही कसं बघणार आपण? म्हणून इतिहास असतो. जे आपण आपल्या डोळ्याने, आपल्या बुद्धीने समजू शकत नाही, बघू शकत नाही, ते आपण इतिहासामधून ज्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे ज्ञान, काय घडलं, कधी कसं घडलं, त्यातून ज्ञान होतं. म्हणून आपण हे जाणलं पाहिजे की वेद जे आहेत, वेद, उपनिषद, गीता, भागवत, रामायण, महाभारत, हे दंतकथा नाही आहे, हे सत्यकथा आणि हे काय आहे? इतिहास आहे. इथं बघा आपल्याला काय दाखवलं आहे? नियम दाखवले. कशाचे? ट्रॅफिकचे नियम. की सिग्नल आहे, आपल्याला माहिती आहे लाल असेल तर थांबावं लागतं, आणि हिरवा असेल तर आपण जाऊ शकतो. सिग्नल, लाईट, नियम आहेत, वाहतुकीचे नियम. डावीकडे चालायचं असतं तर आपण समजतो की नियम जर आहेत कुठे, तर नियम बनवणारं काय आहे? शासन आहे, गव्हर्नमेंट आहे, सरकार आहे बनवायला. तसंच या जगातसुद्धा नियम आहेत. काय नियम आहे? पहिला नियम, ज्याचा मृत्यू झाला आहे त्याला म्हातारपण, आजारपण आणि शेवटी मृत्यू पण येईल, हे नियम आहे.
असं कोणतंच फूल उमललं नाही जे शेवटी थोमजलं नाही. असं कोणतंच फळ आलं नाही झाडाला जे सडलं नाही, नंतर सडून जातं. म्हणजे सुरुवात आणि शेवट आहे प्रत्येक गोष्टीला. जी आपली अनंतकोटी ब्रह्मांड पण जे आहे सृष्टी, ती सुद्धा उत्पन्न होते, जन्म घेते एक वेळ. कशी जन्म घेते ते पण सांगितलेलं आहे आपल्या भागवतमध्ये, गीतेमध्ये. काय की महाविष्णू भगवान जे आहेत त्यांची जेव्हा इच्छा होते की आता सृष्टी बनवायची आहे, ते जे श्वास सोडतात महाविष्णू भगवान, त्यांच्या देहाच्या छिद्रामधून, जे छिद्र असतात आपल्या कातडीमध्ये, त्या देहाच्या छिद्रामधून अनंत कोटी ब्रह्मांड बाहेर पडतात. जसं आपल्या देहातून या छिद्रामधून काय पडतो बाहेर? घाम पडतो. कोंबडे, पक्षी जी असतात, पक्षी, त्यांच्या देहातून अंडे बाहेर पडतात. पक्षी अंडे देतात. तर पक्षी अंडे देऊ शकतो, आपल्या देहाच्या आपल्या छिद्रामधून घाम बाहेर पडू शकतो. तर भगवंताच्या इच्छेने त्यांच्या देहातून ब्रह्मांड काय येऊ शकत नाही? ज्याचा आकार अंड्याप्रमाणे आहे, ब्रह्मांड अंड्याप्रमाणे आहे. नावातच समजू शकतं की ब्रह्मांड म्हणजे अंड्याप्रमाणे आहे. त्याला कवच पण आहे ब्रह्मांड. त्या ब्रह्मांडामध्ये निम्मे पाणी असतं. त्या पाण्यामध्ये भगवान विष्णू नारायण बनून अनंत शेष नागाच्या बिछाण्यावर, त्या नागावर झोपतात. तर हे काही काल्पनिक गोष्टी नाही आहे. हे ज्ञान आपल्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आणि हे पण जाणलं पाहिजे, हे जे शास्त्र आहे, वेद, गीता, भागवत, हे सुद्धा स्वतः भगवंताने दिलेलं ज्ञान आहे. कोणी सामान्य मनुष्य हे ज्ञान सांगू शकत नाही, लिहू शकत नाही. जे व्यासदेव आहे, व्यासदेव, महान ऋषी व्यासदेव, ते आजसुद्धा आहेत हिमालयामध्ये. त्यांची गुफा आहे व्यास गुफा. तर व्यासदेव जे आहेत, स्वतः भगवंतांचे साहित्य अवतार म्हटले गेलेले आहे. काय म्हटले गेले? साहित्य अवतार. भगवंताचं ज्ञान लिहून देण्यासाठी वेद, उपनिषद, हे गीता, भागवत, रामायण, स्वतः भगवंतांनी कोणता अवतार घेतला आहे? ऋषी अवतार, साहित्य अवतार. ते कोण आहे? व्यासदेव आहे. ते आपण जाणलं पाहिजे की भगवंताविषयी ज्ञान भगवंताशिवाय कोणीही देऊ शकत नाही. हे विश्व कसं बनलं, विश्व कधी बनलं, विश्व का बनवलं आहे भगवंताने, हे ज्ञानसुद्धा ज्याने बनवलं आहे तोच देऊ शकतो. आणि ते ज्ञान आपल्याला गीता, भागवतमधून, वेदांमधून मिळतं. ते आपण जाणलं पाहिजे की त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. निसर्गाचे नियम मी जे म्हटले की प्रत्येक जीवाला जन्म आहे तर मग म्हातारपण, आजारपण आणि शेवटी मृत्यू आहे. तसंच अनेक नियम आहे. गुरुत्वाकर्षणचे नियम. कोणती वस्तू आपण हवेतून हातातून सोडली ती खाली पडते, हा नियम आहे गुरुत्वाकर्षणचा नियम. एक नियम आहे जशास तसे. काय म्हणतात? जशास तसे, की जैसी करणी वैसी भरणी, हे नियम आहे. तर हे निसर्गाचे नियम जे आहेत, बनवले कोणी? तर ते भगवंत आहे. ते आपल्याला दिसत नाही, पण का दिसत नाही? ते अतिशय महान आहे. जसं अनंत कोटी ब्रह्मांड बनवायला जे महाविष्णू भगवान आहेत, ते ब्रह्मांडाच्या बाहेर आहेत. ब्रह्मांड त्यांच्या अंगातून बाहेर पडत आहेत. तर ब्रह्मांड इतकं अनंत विश्व मोठं आहे, आणि ज्यांच्या देहातून, देहाच्या छिद्रामधून ते ब्रह्मांड बाहेर पडतं आहे, ते महाविष्णू भगवान किती मोठे असतील कल्पना होऊ शकते आपल्याकडनं. आणि ते भगवान महाविष्णूंना बघणं या ब्रह्मांडाच्या आतून शक्य आहे का? नाही शक्य आहे. आणि म्हणून आपल्याला दिसत नाही. पण आपण जे रूप बघतो इथे भगवंताचं, जे भगवंताचे अवतार आहेत त्यांचं, ते काही काल्पनिक नाही आहे. त्यांना जेव्हा त्यांनी अवतार घेतला होता अनेक लोकांनी बघितलं आहे, आणि त्याच माहिती होऊन आपण त्यांची मूर्ती किंवा फोटो पेंटिंग बनवतो. सूर्य उगवतो वेळेवर, तर तो मावळतो सुद्धा. असं कधी होत नाही की सूर्य उगवला आणि सूर्य मावळलाच नाही. आमच्या गावामध्ये 40 गावचा सूर्य मावळून गेला, पण 5 वर्षामध्ये अजून सूर्य मावळला नाही, असं होईल का? नाही होणार. हे नियम आहेत की जे कुणीतरी बनवले आहेत. जसे हे दाखवलं आहे की
हे जे ग्रह मालिका आहे, ग्रह फिरतात सूर्याभोवती, त्यांचा एक नियम असतो. कोणत्या गतीने कसं त्यांचं कक्षामध्ये ते फिरायचे आहे, नियम असतो. तर ते बनवायला भगवंताची शक्ती आहे. जसं हे चित्र आहे मोनालिसाचं, तर आपण समजतो की पेंटिंग जे आहे आपोआप नाही बनली असेल, असे उडता कलर असे उडत गेले होळीच्या उत्सवाच्या वेळेस आणि असंच पेंटिंग बनवून गेलं नाही. आपण समजतो कुणीतरी हे सुंदर चित्र बनवलं आहे. तसंच हे जे आपण बघतोय निसर्ग चित्र, यामध्ये नदी किंवा समुद्र आहे, झाडं आहेत, आकाश आहे, इतकं सुंदर जे दिसतंय, ते सुद्धा बनवायला कुणीतरी असलं पाहिजे, त्याला आपण भगवंत म्हणतो. असं म्हणणं की चित्र बनवायला मनुष्य पाहिजे आणि विश्व बनवायला, हे सुंदर विश्व जे सृष्टी आहे बनवायला कोणी नसेल, हे चुकीचं आहे, मूर्खपणाचं आहे. आता बघा तुम्ही जिराफ, त्याची मान किती उंच असते, त्याचे पाय किती उंच असतात. आणि त्याची इथे माहिती दिलेली आहे की जिराफ, त्याचं हृदय किती किलो असतं, 11 किलो असतं याचं, आणि 2 फुटाचं असतं, 2 फूट लांब असतं ते हृदय. तर हे जी विशेषता आहे ती कोणीतरी डिझाईन केलेली आहे, कोणीतरी विचार केलेला आहे की जिराफला याची आवश्यकता पडेल म्हणून तशी त्याची व्यवस्था केलेली असते. मेंदूच्या रक्षणासाठी, रक्ताचा प्रवाह थांबवण्यासाठी एक वॉल तो हृदयाचा बंद करू शकतो. आणि बघा इतकं सुंदर जीव आहे, त्याचं आकार, त्याचे जे कातडी आहे त्याचं जे अंग आहे, सुंदर कलर आहे, पॅचेस आहे टिपके आहेत. तर हे कुणीतरी विचार केला असेल, डिझाईन केलं असेल, त्याचं पेंटिंग केलं असेल तसं, म्हणून आपल्याला बघायला मिळतं आहे. असं नाही आहे की आपोआप बनलेलं आहे. हा जो पक्षी आहे रुबी हमिंग नावाचा पक्षी, याची माहिती सांगितली आहे. हा छोटासा पक्षी आहे, चिमणीपेक्षा लहान असतो हा, खूप लहान. वर्षातून 2 वेळेस 1000 मैल उडतो तो, मेक्सिकोपासून दक्षिण अमेरिकेपर्यंत. हा पक्षी छोटासा आपले पंख एका सेकंदामध्ये 75 वेळा फडफडतो. एका वेळेस तो न थकता 25 तास उडू शकतो. आणि आपल्या एका उड्डाणामध्ये एकूण 60 लाख वेळा तो पंख फडफडवतो, छोटासा पक्षी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, या पक्षाचं वजन जे आहे किती आहे, 3 ग्रॅम. छोटासा 3 ग्रॅमचा पक्षी, इतकं अद्भुत शक्ती त्याच्यामध्ये आहे. ती शक्ती, इतकं सुंदर त्याचं रूप, कुणीतरी विचार केला असेल हे समजलं पाहिजे. आपोआप असं केमिकलपासून ते बनूच शकत नाही. तर आपण या जगात जे काही सुंदर असं सृष्टी आहे, पशु पक्षी, मोर, किती सुंदर पक्षी आहे मोर. प्रत्येक जीव हा सुंदर असतो. गवतसुद्धा, झाडाला फळं कशी लागतात, फुलं कशी लागतात, जमीन काळी आहे, पानं कशी हिरवे आणि फळं कसे गोड लागतात, फुला कसा सुगंध येतो. ते हे काही विश्वात विशिष्ट आहे, महानता आहे, सुंदरता आहे, ती कुणामुळे तरी आहे, त्याला आपण भगवंत म्हणतो. उंट पाण्याविना 8 दिवस राहू शकतो. एका वेळेस तो 130 लिटर पाणी पिऊ शकतो. त्याचे डोळे जे असतात, पापण्या, त्यामध्ये काय असतात, पारदर्शी असतात. आपण डोळे बंद केले तर दिसणार नाही, आपल्या पापण्या बंद केल्या दिसत नाही. त्याच्या पापण्या बंद केल्यासुद्धा तू बघू शकतो का, त्या पापण्या कशा असतात, पारदर्शी, काचेप्रमाणे असतात. का, वाळवंटामध्ये माती खूप उडते, वाळू उडते खूप, म्हणून त्याची अशी व्यवस्था केली भगवंताने. त्याचं जे, आणि त्याचे पाय खूप उंच असतात. का, त्याला त्या वाळूची, रेतीची उष्णता लागू नये म्हणून अशी व्यवस्था भगवंताने केली आहे. तुम्ही भगवंतांना दाखवू शकतात का? हो. कसं? ज्ञान प्राप्तीचे 3 मार्ग आहेत. एक आहे प्रत्यक्ष प्रमाण, डोळ्याने बघायचं, प्रत्यक्ष दाखवलं आहे, सूक्ष्मदर्शिका आहे, मॅक्रोस्कोप, डोळ्याने बघायचं एक प्रमाण आहे की ज्ञान होतं. एक प्रमाण, एक ज्ञान घ्यायला पद्धती आहे अनुमान लावायचं, गेस, की मागच्या हप्त्यात असं घडलं होतं, की हप्त्यातसुद्धा असं घडू शकतं, असं अनुमान लावणे.
आणि एक पद्धती आहे ज्याला ज्ञान आहे त्याच्याकडून ऐकणे, शब्द प्रमाण ऐकून ज्ञान घेणे. आणि ह्या ज्ञान प्राप्तीच्या मार्गामध्ये सर्वात सोपा आणि सर्वात उत्तम मार्ग काय आहे? शेवटचा, शब्द प्रमाण. का? पहिल्या 2 पद्धतीमध्ये आपल्याकडनं चुका होऊ शकतात, आपल्याला धोका होऊ शकतो. जे म्हणतात जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आपल्याला जसं दिसतं तसं नसतं खूप वेळेस. आपण आरशात काय बघतो? आपलं शरीर बघतो आपण आरशामध्ये आणि काय समजतो? हे मी आहे. आता मी म्हातारी झाली आहे, आता मी थकली. आता आपण नाही थकत, आपण नाही म्हाताऱ्या होत, हे शरीर म्हाताऱ्या होतं. आणि आरशामध्ये आपण स्वतःला बघू शकत नाही आहे. आपलं मन दिसतं का आरशामध्ये? हा, माझं मन पण दिसतंय आरशामध्ये? नाही दिसत. आपली बुद्धी पण दिसत नाही. फक्त हाडामासाचं रूप आहे, शरीर आहे, ते दिसतं. म्हणून डोळ्याने धोका होतो. तिथे पुढे काही दिले उदाहरणं. अनुमान, की मी अनुमान करणार, असं घडू शकतं. त्यात पण चुका होऊ शकतात. अनुमान. पण ज्याला ज्ञान आहे तर समजा आपण एखादा मुलगा बघितला जो अपंग आहे, विकलांग. कोणी म्हणेल हां, मुलगा जर विकलांग आहे, बाप पण अपंग असेल, विकलांग असेल, असं होईल का? नाही होत. असं काही नियम नाही आहे की मुलाला पोलिओ झाला आहे तर बापाला पण पोलिओ झाला असेल, असं होत नाही. अनुमान लावणे चुकीचं होईल की. तर आपला अनुमान काही वेळेस चुकू शकतं असं. पण जर ज्ञान, शब्दांनी ज्ञान घेतलं, ज्याला ज्ञान आहे त्याच्याकडून ज्ञान घेतलं, त्याच्यामध्ये चुका होऊ शकत नाही. आपण बघितलं की डोळ्याने, जसं बघा इथं असं काय दिसतं की असं वाटतं की याच्यामध्ये त्रिकोण आहे, पण तसं त्रिकोण नाही तिथं. फक्त 3 काळ्या कलरचे काय आहे? आकाश आहे. त्रिकोण तसा नाही आहे, पण असं वाटतंय काय? त्रिकोण आहे. हे डोळ्याने धोका होतोय. तुम्ही इथे बघा, डावीकडे काय वाटतंय? 4 फळ्या आहेत. डावीकडे वाटतंय की बघून 4 फळ्या आहेत, आणि उजवीकडे बघून काय वाटतंय? 3 फळ्या आहे. असं आपल्याकडनं भास किंवा चुका होतात. यात बघा दरवाजा, इकडून बघितलं असं वाटतं की उघडा आहे, इकडून बघितलं असं वाटतंय बंद आहे. नाही, वरतून बघितलं काय वाटतंय? वरतून बघितलं तर उघडं वाटतंय, खालून बघितलं तर बंद वाटतंय. असा धोका, आपल्याला भ्रम होतो. इथं बघा असं वाटतं म्हातारी बाई आहे, आणि दुसऱ्या अँगलने बघितलं तर असं वाटतंय तरुण मुलगी आहे. हे बघा असं वाटतंय हलतंय, हलते, असं हलताना वाटतंय. बघितलं तर ते हलत नाही, पण असा भास होतोय. डोळे आपल्याला धोका देतात. यात बघा असं वाटतंय की मध्ये मध्ये काळे टिंब आहेत, काळे टिंब नाही दिसत, पण असं दिसतं डोळ्याला की काळे टिंब आहेत. असं या हातीला किती पाय बघा, हातीला किती पाय वाटतं? पाय 4 असतात, पण असं वाटतं की ते 5-6 पाय असं वाटतंय. असा भ्रम आपल्याला होतो, डोळ्यांना भ्रम होतो. हां, आपण जे म्हातारी लोक असतात, आपण सुद्धा कंठीमाळ घालतो की जपाची माळ आहे, किंवा हे माळ आहे जपाची, किंवा आपले गळ्यातली माळ आहे, मण्यांची माळ आहे. त्यात धागा आहे, दिसत नाही आहे. तर डोळ्याने सगळं दिसू शकत नाही. आपण जाणलं पाहिजे डोळे आपल्याला धोका देऊ शकतात, पण आपल्या बुद्धीने आपण समजतो नाही. जर मण्यांची माळ आहे तर मण्यांमध्ये काय असेल? धागा असेल. जसं झाडाची मुळं दिसत नाही, पण आपण समजतो. जसं मी उदाहरण दिलं शेंगांचं, भुईमुगाच्या शेंगांचं. भुईमुगाच्या शेंगा मला दिसत नव्हत्या, वडिलांनी दाखवलं, मला उपटून दाखवलं एक झाड, ते ना रोपटं शेंगांचं. हे बघ शेंगा कुठे लागतात. तसं झाडांचे मुळं दिसत नाही, पण आपण समजतो बुद्धीने हां की मुळं खाली असतात.
तसंच या विश्वाचं जे अनंत विश्व जे आहे, विश्व दिसतंय पण विश्व बनवणारा कोण आहे ते दिसत नाही. ते जाणण्यासाठी आपल्याला ऐकावं लागेल कुणाकडनं? ज्याला ज्ञान आहे. आणि कोणाला ज्ञान आहे विश्वाचं? भगवंताशिवाय विश्वाचं ज्ञान कोणाला असू शकत नाही. म्हणून वेद उपनिषद जे आहे आणि त्यांचं सार भगवद्गीता हे एकमेव प्रमाण आहे जे आपल्याला अचूक ज्ञान देऊ शकतं. तसा पंख्याची हवा दिसत नाही पण आपल्याला हवेचा अनुभव होतो. अनुमान प्रमाण मी जे उदाहरण दिलं की आपल्याकडनं अनुमान करण्यामध्ये चुका होऊ शकतात. जसं बघा इथे म्हणजे 6 आंधळे आहेत. 6 आंधळ्यांना हत्ती काय असतो जाणून घ्यायचं आहे. जो आपापल्या हाताला जे लागेल त्याच्यावरून काय करणार? अनुमान करणार. मला वाटतं हत्ती जो आहे पंख्या जास्त हातपंखा कानाला हात लावला तर वाटेल की हातपंख्यासारखा आहे. ज्याने दात जे आहेत त्याला हात लावला बाणसारखं वाटणार. जे सोंड आहे त्याला हात लावता कोणाला वाटेल की तो आंधळ्याला वाटेल नागासारखा आहे, सापासारखा आहे. ज्याला पोटाचा हात लागेल तो म्हणेल की भिंतीसारखा आहे. ज्याचं पाय आहे त्याला हात लागेल तो म्हणेल झाडाचा खोडासारखा आहे. तर असं आंधळ्यांना हत्तीचं ज्ञान होऊ शकत नाही आपल्या हाताने स्पर्श करून अनुमान लावून. ज्याला ज्ञान आहे तो ज्ञान देऊ शकतो. म्हणून याच्यामध्ये काय आहे? अनुमान करण्यामध्ये दोष आहे किंवा चुका होतात. आणि सर्वात महत्त्वाचं, सर्वात उत्तम आणि सोपा उपाय काय आहे? शब्द प्रमाण. ज्याला ज्ञान आहे त्याच्याकडून आपण ऐकलं पाहिजे. तुम्हाला सांगितलं वेद जे आहेत हे भगवंतांनी दिलेलं शाब्दिक ज्ञान आहे आणि हे अविनाशी आहे किंवा त्यामध्ये कोणती चूक असू शकत नाही. का? ते भगवंतापासून आलेलं आहे. प्रमाण काय आहे? जसं भागवतमध्ये किंवा वेदामध्ये सुद्धा एक शब्द येतो सप्तद्वीप. सप्तद्वीप पृथ्वीवर 7 द्वीप आहेत. तर त्याचं आपण बघतो आज पृथ्वीवर की 7 द्वीप आहेत. आधीच सांगितलेलं आहे की आपण ते डोळ्याने बघू शकत नाही 7 द्वीप, पण जर सांगितलेलं आहे की आहेत तर आपण ते समजू शकतो. वनस्पतीमध्ये जीवन असतं हे आपल्या शास्त्रात सांगितलं आहे. तर तुकोबांचा अभंग आहे वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे पक्षी सुटे आळविती. साधू संतांनी सुद्धा किंवा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की वनस्पती, वृक्ष, झाडं यात सुद्धा काय आहे? लतावेली जीवन असतं, जीव असतो. आणि भागवत पुराणामध्ये 3ऱ्या स्कंदामध्ये भगवान कपिल देव यांनी आपल्या मातेला, माता कोण आहे? देवहूती माता, तिला ज्ञान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 9 महिने गर्भाचा विकास कसा होतो, मातेच्या गर्भात बाळाचा विकास कसा होतो ते सांगितलं आहे. पहिल्या दिवसापासून तर 9 महिन्यापर्यंत बाळ कसं बनतं, पहिल्या महिन्यात कोणते अवयव बनतात, दुसऱ्या महिन्यात कोणते अवयव बनतात, हे ज्ञान आधीच दिलं भगवंताने भागवतमध्ये. आणि आपण आज ते बघू शकतो की सोनोग्राफीमध्ये ते तंतोतंत सत्य आहे. आपल्या शास्त्रामध्ये भागवतमध्ये सुद्धा किंवा भविष्य पुराणमध्ये सुद्धा काही भविष्यवाणी केलेली आहे की चैतन्य महाप्रभू जे कृष्ण भक्तीचा प्रचार करतील, हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार करतील, संकीर्तनचा प्रचार करतील, अशी भविष्यवाणी श्रीमद भागवतमध्ये 11व्या स्कंदात 5व्या अध्यायामध्ये 32व्या श्लोकात केलेली आहे. ती सत्य झालेली आहे. भगवान बुद्ध अवतार घेतील 2600 वर्षापूर्वी, ते 5000 वर्षापूर्वी सांगितलं होतं. भागवतमध्ये 5000 वर्षापूर्वी जे लिहिलेलं आहे व्यासदेवांनी ते भगवान बुद्धांची भविष्यवाणी केलेली होती. तर ते आपण बघू शकतो की ते सत्य झालेलं आहे. आणि कलियुगाच्या शेवटी भगवंत अवतार घेतील. कोणता? कल्की भगवान अवतार घेतील. त्यांचे पिता एक ब्राह्मण असतील, त्याचं नाव सांगितलेलं आहे विष्णुयश. विष्णुयश नामक ब्राह्मण, आणि त्यांचं गाव पण सांगितलं आहे संबलपूर. संबलपूर. तर इतकं जर सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये भविष्यवाणी केलेली आहे, जी केली होती ते सत्य झालेलं आहे. आणि जी आता केलेली आहे
अजून ती व्हायची बाकी, ते सुद्धा सत्य होईल. तसंच अंतिम स्कंदमध्ये 12व्या स्कंदमध्ये भागवतमध्ये चाणक्य पंडित असा एक ब्राह्मण होईल आणि चंद्रगुप्त मौर्य राजा अशोक यांचा सुद्धा उल्लेख त्या भागवतमध्ये 5000 वर्षापूर्वी केलेला आहे. आपण जाणलं पाहिजे की भागवत जे आहे किंवा गीता जे आहे ते साक्षात भगवंताने दिलेलं ज्ञान आहे, त्यामध्ये कोणती चूक असू शकत नाही. हां, लोकांना प्रश्न पडतो धर्म अनेक का आहेत किंवा शास्त्र ग्रंथ बायबल, कुराण, ग्रंथ साहिब किंवा वेद, गीता, भागवत असे वेगवेगळे ग्रंथ काय आहेत? ते तर म्हटलेलं आहे की जे लोक असतात, श्रोते असतात, त्यांची जी योग्यता आहे आणि ती वेळ, काळ, ठिकाण त्यानुसार ज्ञान वेगळ्या पद्धतीमध्ये दिलं जातं. जसं गणित मुलांना शिकवतो आपण, पहिलीचं गणित वेगळं असतं आणि 10वीचं गणित वेगळं असतं. गणित एकच आहे. जसं 1 + 1 2 होतं, ते आपण मुलांना शिकवतो पहिलीमध्ये. 10वीच्या मुलांना आपण ते शिकवत नाही. 10वीच्या मुलांना आपण वेगळा विषय शिकवतो, पण 10वीच्या मुलांनासुद्धा 1 + 1 2 हे सत्य आहे. तसंच या सगळ्या धर्मग्रंथांमध्ये हे दाखवलं आहे की ऑक्सफर्ड डिक्शनरी जी आहे, डिक्शनरी कंपनी एकच आहे ऑक्सफर्ड नावाची डिक्शनरी म्हणून, पण प्रत्येक डिक्शनरी हे जे दाखवलं येते ह्या वेगवेगळ्या लोकांसाठी वेगळ्या पद्धतीने छापल्या जातात, बनवतात. तसंच हे जे बायबल, कुराण किंवा बाकीचे धर्मग्रंथ आहेत, गीता, भागवत, वेगवेगळे का आहेत? कारण की लोकांची जेवढी जेव्हा ते बायबल सांगितलं गेलं, लिहिलं गेलं, आणि त्या ज्या ठिकाणी ते सांगितलं गेलं त्या लोकांची योग्यता, त्या लोकांची जी बुद्धी होती त्यानुसार त्या सांगितलं गेलेलं आहे. पण सर्व शास्त्रग्रंथामध्ये काही मुख्य गोष्टी ज्या आहेत त्या समान आहे. काय की सर्व धर्मग्रंथ एक भगवान आहे, एक ईश्वर आहे हे मान्य करतात. आणि आपण सेवक आहोत, तो आपला स्वामी आहे हे पण मान्य करतात. ये मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम, नेकी पर चले और बदी से टले, ताकि हसते हुए निकले दम. आपण जी प्रार्थना म्हणतो शाळेमध्ये, सगळे मान्य करतात की कुणी त्याचे स्वामी परमेश्वर आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत, आपला माता पिता पण नाही. तर धर्मग्रंथ वेगवेगळे असलं तरीसुद्धा मुख्य विषय जो आहे तो एकच आहे भगवंताचा, आणि आपण आत्मा आहोत हे सुद्धा सर्व धर्मग्रंथ मान्य करतात, जो अविनाशी आहे. जे शास्त्र आहेत त्यांची तुलना केलेली आहे निर्देशिका, ज्यात ज्ञान मिळतं, किंवा नियमावली ज्यामध्ये आपल्याला नियम शिकायला मिळतात किंवा त्याचा उपयोग कसा केला पाहिजे. आणि शास्त्रांची तुलना केली आहे मातेशी. जशी माता ज्ञान देते बाळाला, तसं वेद जे आहेत माता, गीतासुद्धा माता म्हणतात, गीता माता म्हणतात, वेद माता, ती आपल्याला आपले पिता कोण आहे, भगवंत कोण आहे, विश्व कसं बनलं आहे, का बनलं आहे, आपण कोण आहोत, आपण कुठून आलो जन्म घेऊन, आपण कोण आहोत, आपण कुणाचे आहोत, का जन्म घेतले आपण, या जगात का आलो आपण, मृत्यूनंतर काय होतं, हे सर्व ज्ञान स्वतः शास्त्रामध्ये भगवंतांनी दिलेलं आहे. कलियुगासाठी 2 महत्त्वाचे ग्रंथ जे आहेत भगवद्गीता आणि श्रीमद भागवत आहे. दोन्ही ग्रंथ जे आहेत कलियुगाच्या सुरुवातीला मिळालेले आहेत किंवा तयार झालेले आहेत. जसं भगवद्गीता कलियुगाच्या सुरुवातीला जे युद्ध घडलं, महाभारताचं युद्ध, म्हणजे मागच्या युगाच्या शेवटी द्वापार युगाच्या शेवटी, त्या महाभारताच्या युद्धामध्ये जेव्हा अर्जुन गोंधळून गेला युद्धाच्या वेळेस, त्या भगवंतांनी ज्ञान दिलं, उपदेश दिला, अर्जुनाला कर्तव्यबोध दिला, कर्तव्याचं धर्माचं ज्ञान दिलं, ते भगवद्गीता आहे, जे स्वतः भगवंतांनी दिल्यामुळे सर्व धर्मांचं सार आहे कलियुगासाठी. आणि श्रीमद भागवत जो पांडवांचा नातू होता, कोण, अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षित, त्यांना श्राप मिळाला होता. श्राप काय की 7 दिवसामध्ये तक्षक नावाचं नाग येऊन त्यांचा दंश करून मृत्यू होईल. त्यावेळेस त्या राजा परीक्षिताने सर्व सोडून, सर्व त्याग करून, राज्य त्याग करून गंगेच्या काठी बसून शुकदेव गोस्वामींच्या मुखातून भागवत पुराण ऐकलं होतं. तर त्यावेळेस श्रीमद भागवत जे आहे प्रकट झालं, आणि महाभारताच्या युद्धातून काय प्रकट झालं, भगवद्गीता. म्हणून कलियुगासाठी हे 2 महत्त्वाचे ग्रंथ आहेत. आपण जर गीता आणि भागवत
यांचा अभ्यास केला तर संपूर्ण ज्ञान जीवनाचं, भगवंताचं, आत्म्याचं आपल्याला होऊ शकतं. गीता काय आहे? तत्त्वज्ञान, उपदेश. आणि त्या उपदेशाचं पालन कसं करायचं आहे याचं ज्ञान भागवतमध्ये मिळतं. कशातून? लीला, ज्या भगवंताची लीला आहेत भक्तांसोबत, की भक्तांनी कशी भक्ती केली भगवंताची, भक्तांनी कसं भगवंताला प्राप्त केलं. प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, पांडवांनी कशी भक्ती केली, कुंती माता, भीष्मदेव यांनी कसं भगवंताला प्रसन्न केलं. अशा अनेक कथा भागवतातून आपल्याला मिळतात. भगवंताचे अवतार कोणकोणते होतात ते 2 ग्रंथ वाचून आपण आपल्या जीवनाचं संपूर्ण ज्ञान घेऊ शकतो. भगवंताची व्याख्या काय आहे? तर म्हणा बलवान, भाग्यवान किंवा धनवान आपण म्हणतो, आयुष्यवान. तर भगवान 2 शब्द आहेत, भग आणि वान. भग म्हणजे ऐश्वर्य, ज्याच्याकडे 6 ऐश्वर्य एकाच वेळेस असीमित प्रमाणामध्ये असतील, तो आहे भगवान. कोणकोणते ऐश्वर्य आहे? 6 ऐश्वर्य हे आहेत: संपत्ती, शक्ती, बल, यश, सौंदर्य, ज्ञान, वैराग्य. ह्या जगात काय होतं? कोणाकडे संपत्ती आहे तर शक्ती नसते, शक्ती आहे तर तो एवढा प्रसिद्ध नसतो, प्रसिद्ध आहे त्याला सुंदरता नसते, कोणी सुंदर आहे त्याला ज्ञान नसतं, ज्ञान आहे त्याला वैराग्य नसतं किंवा संपत्ती नसते. पण भगवान असे आहेत भगवान की जो एकाच वेळेस हे 6 ऐश्वर्य असीमित मात्रेमध्ये आपल्याजवळ ठेवतो, तो भगवंत आहे भगवान. 6 ऐश्वर्य संपन्न, अनंत शक्ती संपन्न, अनंत धन. त्याचं उदाहरण दिलेलं आहे. जसं पहिलं संपत्ती, ऐश्वर्य. या जगातला कोणी व्यक्ती असतो धनी, संपत्तीवान, श्रीमंत, तो लोकांना आकर्षक वाटतो. आकर्षक, प्रसिद्ध असतो तो, त्याला लोकांना भेटण्याची इच्छा असते, बघण्याची इच्छा असते. भगवंताचं नाव काय आहे? लक्ष्मीपती आहे. जे जर असतील अरबपती तर भगवंत कोण आहे? लक्ष्मीपती आहे. अनंत लक्ष्मी, धन भगवंताच्या सेवेमध्ये आहे. लक्ष्मी माता सेवेमध्ये असते भगवंताच्या. ते दाखवलं बघा, भगवान विष्णू, नारायण जे आहेत नागावर झोपलेले आहेत, त्यांच्या चरणी लक्ष्मी माता आहे आणि त्या नाभीत कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे, दाखवला आहे. आणि जे खाली दाखवला आहे फोटो, तो वैकुंठाचा आहे, जिथं वैकुंठामध्ये भगवान लक्ष्मी नारायण रूपामध्ये असतात. त्यांचे अनंत भक्त यांची सेवा करतात, त्यांचं गुण गातात, त्यांची सेवा करतात. असं वैकुंठामध्ये दाखवलेलं आहे. संपत्ती भगवंताकडे अनंत आहे. शक्ती हे दाखवलं आहे की कोणी ना वेट लिफ्टर चॅम्पियन किती कष्ट घेतो काही वजन उचलायला. भगवंतांनी सहज आपली शक्ती दाखवली. डाव्या हाताच्या करंगळीवर मोठा गोवर्धन पर्वत उचलला. शक्ती. यश, कुणी व्यक्ती या जगात प्रसिद्ध होतो, राष्ट्रपती, प्रधानमंत्री. भगवंत चोरी करतायत, दही, दूध नाही, दही आणि आपलं माखन, लोणी चोरी करतायत. पण त्यातसुद्धा भगवंताचे काय होते? प्रसिद्धी होते, त्याचं गुणगान होतं भगवंताचं. माखन चोरीसुद्धा भगवंताचे काय होते? प्रसिद्ध होते. त्याचं महानता लोक समजतात. यश, सौंदर्य, भगवंताचं सौंदर्य जे आहे ते अनंत आहे. त्यांचं सौंदर्य कधी कमी होत नाही. या जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं सौंदर्य एक काळी येतो की निघून जातं. पण भगवंताचं सौंदर्य काय आहे? अनंत आहे, ते कधी बदलत नाही, ते वाढत जातो. ज्ञान, या जगातले लोक वैज्ञानिक किंवा कोणी ज्ञानी व्यक्ती असते, पण या जगातल्या लोकांचं ज्ञान सीमित आहे. भगवंताचं ज्ञान असीमित आहे, अनंत ज्ञान आहे. आपण जर गीता वाचली तर लक्षात येईल की गीतेमध्ये किती अद्भुत ज्ञान आहे, दिव्य ज्ञान आहे. भगवंताचं ते ऐश्वर्य आहे. वैराग्य, या जगात कोणी साधेपणाने जगतो, लोक त्याचं महानता समजतात. भगवंताची अशी महानता आहे की लक्ष्मीपती, अनंत शक्तिमान, बुद्धिमान असूनसुद्धा भगवंत सेवा करत आहे आपल्या भक्ताची. सेवक बनून रथ हाकतायत. छोटं काम,
म्हणजे आपण जे समजतो ऑटो चालवणे, टॅक्सी चालवणे, घोडागाडी चालवणे, रथ चालवणे छोटं काम आहे एका दृष्टीने, पण भगवंत ते सुद्धा आपल्या भक्तासाठी मोठ्या आनंदाने करतात. त्यात काय दिसतं? भगवंताचं वैराग्य दिसतं. भगवंत एक आहेत का अनेक? भगवंत एकच आहे, पण त्यांचे अवतार अनेक असतात, त्यांचे लीला अवतार अनेक असतात. दाखवले मत्स्य, कुर्म, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, भगवंताचे अनंत अवतार आहेत. देवी देवता अनेक आहेत, 33 करोड देवी देवता आहेत. ते कोण आहेत? जसं दाखवलं इथे. देशाचं सरकार जसं असतं, राष्ट्रपती एक असतो, पण त्याच्या हाताखाली अनेक काय असतात? मंत्री असतात. तसं भगवंताचं जे सरकार आहे, सृष्टीचं सरकार, त्यामध्ये राष्ट्रपती कोण आहे? कृष्ण, आणि त्याचे अनेक मंत्री आहेत दाखवलं इथे. लक्ष्मी माता काय आहे? अर्थमंत्री. दुर्गादेवी कोण आहे? संरक्षण मंत्री. आणि सरस्वती माता काय आहे? शिक्षण मंत्री आहे, ती बुद्धीची देवता आहे. असे अनेक देवता असतात जे भगवंताच्या सेवेमध्ये काम करतात. हां, हे दाखवले. पावसाची देवता कोण आहे? इंद्रदेव. प्रकाशाची देवता सूर्यदेव. जलची वरुणदेव. खजिनदार सगळ्या देवतांचं कोण आहे? कुबेर. हे सगळं सरकार आहे भगवंताचं. म्हणून भगवंताला काय म्हणतात? युगल सरकार. राधाकृष्ण जे आहे त्यांना म्हणतात युगल सरकार. राधाकृष्ण जोडी जी आहे ती युगल सरकार आहे, सुप्रीम गव्हर्नमेंट भगवंताचं. इथं तुलना केलेली आहे देवी देवतांचा उपासना आणि भगवान श्रीकृष्णांची उपासना. सगळे देवदेवता जे आहेत भगवंताचे सेवक आहेत, म्हणून त्यांची सेवा करण्यापेक्षा आपण जर मूळ मालकाची सेवा केली, भगवंताची सेवा केली, तर ती संपूर्ण सेवा होईल. जसं झाडाला अनेक भाग असतात, खोड असतं, पानं असतात, फुलं असतात, फळं असतात, मुळं असतात. आपण जर पानांना, फुलांना पाणी टाकलं तर ते सगळ्या भागात पोहोचणार नाही, पण झाडाच्या मुळाला पाणी टाकलं तर ते संपूर्ण झाडाला पोहोचणार. तसं भगवंताची सेवा केल्याने आपला नमस्कार, आपली सेवा सगळे देवदेवतांना तो प्राप्त होईल. त्याचीच कोणी देवता आहे, आपल्याला नाव पण माहीत नाही, कोण देवता कशी, कुठे आहे, कशी काय दिसते, त्यांची आपण कशी सेवा करणार. म्हणून बुद्धिमानीच्यामध्ये की आपण एका भगवंताची सेवा केली पाहिजे. इथं तुलना केलेली आहे. देवदेवता अनेक आहे, भगवंत एक आहे. देवदेवता कोण आहेत? जीवात्मा आहे. ते पण जीव आहेत. ब्रह्मदेव पण एक जीव आहे, त्यांना ते पद भेटलेलं आहे. भगवंत पद नाही आहे. भगवंत काय? पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे, तो एकच आहे, सर्वांचा मालक एकच आहे. ते सेवक ही देवदेवता भगवंत स्वामी आहे. देवदेवता निर्माण होतात म्हणजे भगवंताने ते निर्माण केलेलं आहे. भगवंत स्वतः निर्माता आहेत. देवदेवता कुठे असतात? स्वर्गामध्ये. ते पण काय आहे? भौतिक जगाचा भाग आहे. पण भगवंत काय आहे? त्याच्या बाहेरसुद्धा आहे, आध्यात्मिक जगातसुद्धा आहे भगवंत. ब्रह्मांडाचे संचालन करण्यासाठी भगवंताचे काय? सहाय्यक आहे देवी देवता. भगवंत कोण आहे? परमनियंता आहे. तर हे तुलना केली आहे. जे देवी देवता असतात त्यांचं शरीर अग्निमय असतं, अग्निमय, तेजोमय. पण अग्नी पण काय आहे? भौतिक तत्व आहे, पंचमहाभूतामधलं एक तत्व आहे अग्निमय. पण भगवंताचं शरीर कसं असतं? सच्चिदानंद, दिव्य असतो, अविनाशी. देवी देवतांना जन्म आणि मृत्यू असतो, पण भगवंताला जन्म आणि मृत्यू नाही आहे. हां, याच्याकडे भगवंत जन्म घेऊन येतात, त्याची लीला असते. ते काही आपला जसा जन्म होतो तसा भगवंताचा जन्म मृत्यू होत नाही, ते दिव्य त्यांची लीला आहे. ते जर दाखवतात तसं, पण ते तसं जन्म मृत्यू त्यांचा होत नाही. देवदेवता काय? पदवी आहे, अग्निदेवता, सूर्यदेवता. पण भगवंत जे आहे परमेश्वर, ती पदवी नाही आहे, ते नित्य भगवंत आहे. आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत, भगवंताचे अंश आहोत. आत्म्याचे असलेलं प्रमाण काय आहे? आपण काल बघितलं होतं. तसं लोक म्हणतात आमचे आजोबा गेले, आमची आजी गेली, तर आपण समजतो सहजबुद्धीने, हां बॉडी तर आपल्या समोर आहे, आत्मा निघून गेला, तर ती दिसत नाही डोळ्याने, पण आपण समजतो की हां आत्मा असते. हा श्लोक आहे शंकराचार्यांचा की यावद पवनो निवसती देहे तावत पृच्छती कुशलम गेहे गतवती वायू देहा पाये भार्यां बिभ्रती तस्मिन् काये. जोपर्यंत या देहामध्ये वायू चालू आहे, वायू प्राणवायू आहे, पत्नी जी आहे पतीला विचारते कसं काय, तुमचं चांगलं आहे, ठीक आहे. पण जेव्हा प्राणवायू निघून गेला तर तीच पत्नी पतीजवळ जायला घाबरते. तिला का? डेड बॉडी जी आहे भीती वाटते डेड बॉडीमध्ये. आधी जोपर्यंत जीव आहे, देहामध्ये जीव आहे तर आपल्याला भीती नाही वाटत.
पण एकदा जीव गेल्यानंतर आपल्याला भीती वाटते. असं हे जगाचं स्वभाव आहे. आपण हे समजतो, जसं काल तुम्हाला सांगितलं होतं, माझं डोकं, माझे हात, माझे पाय, माझे शरीर. आपण समजतो की डोकं मी नाही आहे, हात मी नाही आहे, ते माझे हात म्हणजे मी वेगळा आहे. तर आपण कोण आहोत मग? की माझं शरीर. आपण जे आहोत ते आत्मा, जीव आहोत. आत्म्याचं लक्षण काय आहे? देहामध्ये चेतना आहे, चेतना, कॉन्शियसनेस, चेतना. आपण समजतो की हां आत्मा आहे. जसं डेड बॉडीमध्ये चेतना नसते. डेड बॉडी काय असते? अनकॉन्शियस. आपण समजतो हां जीव गेला. आणि जोपर्यंत जीव आहे, चेतना आहे, आपण समजतो जीव आहे, जो आत्मा आहे. तर आत्म्याला बघण्याचं काय लक्षण आहे? चेतना, कॉन्शियसनेस. तर लहान मुलं पण समजतात, हां याच्यामध्ये पक्षी पण समजतात की हा जीव जिवंत आहे का मेलेला आहे. पक्षी पण आपण बघतो, काही डेड बॉडी असते कुणाची पक्षाची, तर ते जवळ तिथं फिरतात, हां गेला हा आपला साथी गेला एक. कुत्र्यासुद्धा कोणी रस्त्यावर मेलं कुत्रा, जवळ ना दुःख व्यक्त करतात, हां गेला आपला एक साथी गेला. तर त्यांना पण कळतं की जीव गेला म्हणून. का? चेतना सगळे समजतात. इथं काही एक्झाम्पल दिलं कॅमेऱ्याचं. जर कॅमेऱ्याने बघितलं सूर्योदय सूर्यास्त, तो काय म्हणेल की मला फक्त लाल लाईट दिसतोय, लाल लाईट. कॅमेऱ्यामध्ये समजणार नाही कॅमेऱ्याला की हा सूर्याचा लाईट आहे, सूर्याचा प्रकाश आहे. किंवा इथे फूल आहे, गुलाबाचं फूल, ते कॅमेरा बघतोय पण तो समजू शकत नाही ते काय आहे. तो कलर बघणार. पण आपण समजतो हां हे फूल आहे, हे सूर्याचा प्रकाश आहे. आपल्याला पाहू शकतो का? आपण पाहू शकतो. जसं ते उदाहरण दिलेलं आहे की जसं फुलामध्ये सुगंध कसा बघतो आपण? नाकाने बघतो. तिळचं तेल असतं, तीळ जे आहे, तीळमध्ये तेल आहे पण दिसत नाही डोळ्याने. ते आपण प्रोसेस करून, काहीतरी प्रक्रिया करून पाहू शकतो. हां तेल काढू शकतो आपण. जसं ह्या माचीस जे आहे, आगपेटी, त्याच्यामध्ये अग्नी आहे पण दिसत नाही आहे. तिला एक प्रक्रिया आहे की अग्नी प्रकट होऊ शकते. तसंच या ताकामध्ये किंवा ह्या दहीमध्ये किंवा ह्या दुधामध्ये लोणी आहे, तूप आहे, पण ते दिसत नाही. त्याला प्रक्रिया लागते, प्रोसेस लागते. त्या उसामध्ये गूळ आहे, साखर आहे, पण दिसत नाही. त्याला प्रक्रिया केल्यानंतर ती आपण बघू शकतो. तसं या देहामध्ये आत्मा आहे पण तो असं डोळ्याने दिसत नाही. आपण आपल्या विशिष्ट साधनाने बघू शकतो. जसं प्रत्येक शाखेमध्ये एक विशिष्ट उपकरणं असतात बघण्यासाठी. तसं आत्म्याला बघण्यासाठी काय आहे? बुद्धी आणि शास्त्र आहे. गीता भागवत आहे. इथं म्हटलेलं आहे की आपलं देह जे बनतो पंचमहाभूतापासून, त्याचे केमिकल्स आहेत, त्याची किंमत केवळ म्हणे 110 रुपये आहे. जसं समजा एखाद्या अपघातामध्ये गाडीचं नुकसान झालं तर आपण गाडीचं असं दुःख करत नाही. गाडीमध्ये जे पॅसेंजर प्रवासी असतात त्यांचं दुःख होतं. तर का? जीवन हे अनमोल आहे. गाडी मूल्यवान आहे पण जीवन हे अनमोल आहे. तर आपला मित्र काही 110 रुपयाचा नाही आहे, बॉडी नाही आहे. आपला मित्र म्हणजे जीव आहे, आत्मा आहे. शरीर बदलतं. इथं म्हटलं गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायात भगवंत म्हणतात, देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. जसं लहान जन्मापासून आपण बघू शकतो. इथे भगवंत म्हणतायत की देह बदलतो, बालपण, तरुणपण, म्हातारपण, शरीर मृत्यू होतो. पण जो आत्मा आहे देहामध्ये तो बदलत नाही. आणि मृत्यूनंतर काय होतं? तो आत्मा नवीन देहात जातो, त्याला नवीन जन्म मिळतो असं म्हटलेलं आहे. कोणी म्हटलेलं आहे? भगवंताने म्हटलेलं आहे. याच्यामध्ये शंका घेण्याचं काम नाही आहे. आत्मा भगवंतांचा अंश आहे. कोणी म्हटलं? भगवंताने म्हटलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये गीतेच्या 7वा श्लोक आहे. ममयांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. की ह्या जगातील ब्रह्मांडातील जे असंख्य जीव आहेत ते कोणी म्हणे? माझे सनातन अंश आहे. ममयांशो जीवलोके. जीवलोक म्हणजे ब्रह्मांड, ज्यामध्ये जीवांचा वास आहे. आणि जीवन केवळ पृथ्वीवर नाही आहे, जीवन ब्रह्मांडामधील प्रत्येक ताऱ्यावर, ग्रहावर जीवन आहे. हे कोण सांगतं? आहे सायंटिस्ट नाही सांगू शकत.
भगवंत सांगतात गीतेमध्ये, भागवतमध्ये, का त्यांनी बनवला आहे त्यांना माहीत आहे. आजचा समाज काय आहे? आजचा समाज असा आहे काय, जसं पिंजऱ्यामध्ये पोपट आहे, पोपटाला जीव आहे, त्याला जीवन आहे, त्याची काळजी न घेता फक्त पिंजऱ्यात चमकवत आहेत, पिंजरा साफ करत आहेत, पण पक्षाला खाऊ घालत नाही आहे. तसं आपला देह म्हणजे हाडामासाचा पिंजरा आणि जो जीव आहे आत्मा तो म्हणजे आपण, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे, असा संदेश दिला आहे. आज लोक फक्त देहाचा विचार करत आहे, देहाचं सुख, माझा कलर कसा आहे, माझं साईज किती, माझं वजन किती, माझा हाईट किती, पण जो आत देहामध्ये आत्मा आहे तो सुखी आहे का, तो शांत आहे का, समाधानी आहे का, हा विचार लोक करत नाही आहे. तर आपला विषय झाला आहे आज. तर उद्या हा विषय घेऊ की चांगल्या लोकांसोबत वाईट का घडते, जर भगवंताचं अस्तित्व आहे जगात दुःख काय आहे, आणि मला ह्या ज्ञानाचा फायदा काय होईल, किंवा ह्या ज्ञानाचं आपण पालन किंवा हे ज्ञान घेतल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. काही कोणाचा प्रश्न आहे, काही कोणाचा शंका, समजलं नाही थोडं भगवंताविषयी, आत्म्याविषयी आपण आज चर्चा केली. खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सदननाथचा गीता कोर्सचा दुसऱ्या दिवसाचा पाठ कसा आवडला? हरी बोल बोलून एकदा प्रभूजींचा आपण 3 वेळेस बोलून हरे कृष्ण, हरी बोल बोलून प्रभूजींचा आपण आभार व्यक्त करूया. हरी बोल हरी बोल हरी बोल.